मुळात शिक्षण हेच प्रयोगशील आहे असं आपण म्हणतो. त्यामुळे शिक्षणामध्ये सातत्याने प्रयोग झाले पाहिजेत. नवं जे NEP आहे किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये देखील ती प्रयोगशीलता आहे. आता याच्यामध्ये झालेला बदल काय आहे, तर प्रात्यक्षिकासह शिक्षण याला जास्त म्हणजे भर त्याच्यावर दिलेला आहे. आता याच्याकडे बघताना शासनाने ज्या वेळेला हे धोरण आणलं किंवा अंमलबजावणीसाठी सगळ्या राज्यांना विचारलं किंवा आता काही राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी सुरू आहे, तर इथं काय आहे की प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन हा अतिशय वेगळा आहे. म्हणजे मुळातच हे प्रयोगशील आहे, हा प्रयोग आहे. त्याच्यामुळे ते जोपर्यंत इम्प्लिमेंट होत नाही, ह्याला हे सगळे इम्प्लिमेंट होण्यासाठी आता 2030 जरी म्हटलं तरी देखील अजून भरपूर कालावधी लागणार आहे. अगदी प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत हे सगळं लागू करायचं आणि त्याचे रिझल्ट, त्याचे मेजरमेंट एका दिवसामध्ये किंवा एक वर्षामध्ये, एका अकॅडमिक इयरमध्ये आपण नाही हे करू शकत. त्या व्यवस्थेमधून किंवा त्या बदललेल्या सिस्टीममधून निर्माण झालेलं मनुष्यबळ देशासाठी किती चांगल्या पद्धतीनं कॉन्ट्रीब्यूट करतं हे पाहायला अजून आपल्याला 15-20 वर्षे किमान लागतील. आणि मग याच्यासाठी आता यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की NEP नेमकं काय आहे ना, याच्याविषयी म्हणजे स्पष्टता नाही आहे. ती शिक्षकांच्या मध्ये नाही, शिक्षण संस्था चालकांच्या मध्ये नाही. आणि यामुळं काय झालंय की तो जो हत्ती असतो ना आंधळ्यांनी पाहिलेला, त्या पद्धतीने NEP-कडे सगळे बघतात. आपण आपल्या शिक्षण संवाद कार्यक्रमामध्ये NEP म्हणजे काय, त्याची नियमावली काय आहे, कशा पद्धतीने सरकार त्याच्याकडे बघतं आणि कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी होणार आहे, त्याचे निकष, या सगळ्या बाबतीत देशातल्या सगळ्या एक्सपर्ट लोकांची मुलाखती आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्या या कार्यक्रमामधून मिळणार आहे. त्याच्यामुळे NEP संदर्भातली जी काही स्पष्टता आहे ती या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणण्याचा आमचा विचार आहे.